हॅलो फ्रेंड्स, नजरियामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण परत एकदा बेसिक पासून कशी कटिंग करायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे। हालाकी ब्लाऊज आपलं इथे फॅन्सी असणार आहे, पण तरी सुद्धा जर तुम्ही पहिल्यांदा इथे ब्लाऊज शिवायला सुरुवात करत असाल तरी तुम्हाला जमेल। एवढ्या सोप्या पद्धतीने ब्लाऊज आपण इथे कटिंग बघणार आहोत। तर अस्तर घेतले, मेन फॅब्रिक घेतले, ब्लाऊजला जसं की म्हटलं तुम्हाला फॅन्सी असणार आहे, तर इथे आपल्याला कप्स टाकायचे आहेत। तर त्यासाठी अगदी सुरुवातीपासून जसं मी तुम्हाला सांगते त्यानुसार करायला सुरुवात घ्यायची, म्हणजे की तुम्हाला ब्लाऊज कुठल्याही प्रकारचं अवघड इथे वाटणार नाही। तर इथे आपण अस्तर घेतली आहे। ज्यांना कळत नाही की अस्तराची आपल्याला कटिंग कशी करायची आहे, अगदी त्यांच्यासाठी तर आपल्याला ब्लाऊजची जी आपल्या अस्तराची घडी तिला आपण डबल फोल्ड कसं करायचं, चेस्टचा चौथा पार्ट प्लस 2 इंच एक्स्ट्रा कसं, तर बघा चेस्ट घेर आहे 36 इंचचा, तर 9 याचा चौथा पार्ट येईल, ते 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचे, म्हणजेच की 11 इंचावरती अशी आपल्याला याची घडी घालायची। तर आपण 11 इंच याला फोल्ड करून घेऊया। तर इथे बघा आपण 11 इंचावरती कापड फोल्ड करून ठेवलाय। बंद बाजू मी माझ्याकडून ठेवून घेतली आहे। आणि शोल्डरसाठी जे नवीन शिकतात स्पेशल त्यांच्यासाठी सांगेन, शोल्डरला इथे एक सरळ लाईन ड्रॉ करून घ्या, जेणेकरून शोल्डर ही कमी जास्त होणार नाही। या पद्धतीने सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची। आता बंद बाजूपासून उंची टाकायची। आधी आपण पाठीमागचा पार्ट कट करतोय। ब्लाऊजची उंची तयार 13 आहे, आपण आता 1 इंच एक्स्ट्रा घेऊया, म्हणजेच की 14 इंचावरती। डीप नेक आहे, तर शोल्डर आपण इथे घेतोय 5 इंचावरती। जी मुंढ्याची उंची आपली असणार आहे ती आपणला 6.5 इंचावरती। आता बघा 5 वरती तिथे आपण पॉइंट दिलाय, पण याला आपल्याला करायचं काय, अर्धा इंच आत घ्यायचं आणि तिरकस ड्रॉ करायचंय आतल्या हाताने या पॉइंटला। जसं की तुम्हाला सांगितलं चेस्टचा चौथा पार्ट 36 इंचचा चेस्ट घेर आहे, तर 9 वरती एक पॉइंट देऊया। इथून पुढे मार्जिंग 2 इंचची आपण घेतोय। आता बघा कमर घेरचं मेजरमेंट, तर कमर घेर आहे आपल्या इथे 32 इंचचा, 8 याचा चौथा पार्ट येईल आणि इथून पुढे 2 इंचची मार्जिन। एक्स्ट्रा वाला जो पार्ट आहे तो पूर्ण आपण इथे ड्रॉ करून घेतलाय। आता जी मुंड्याची गोलाई आहे पाठीमागे फुगा किंवा चुने येणार नाही, या पॉइंटला जो आपण अर्धा इंच आत घेतलाय त्या पॉइंट पासून 1.5 इंचावरती आपल्याला गोलाई घ्यायची फिक्स वाल्या पॉइंट पर्यंत। नंतर जो आपला गळ्याचा जो इथे घेरा असणार आहे तो या पॉइंटला मी इथे घेते 3 इंचावरती। जी गळ्याची उंची आहे ती उंची या पॉइंटला आपली असणार आहे 11 इंचावरती। वरती आपण 3 घेतलंय, खाली आपण 4 घेणार आहोत। या पॉइंटला बघ पसरट डीप नेक आहे, आपण इथे 4 घेतलंय। आता याला कुठल्याही प्रकारचा वेगळा आकार न देता जसं आपण पॉइंट ड्रॉ केले तशी फक्त इथे आपण स्केलच्या सहाय्याने आकार देऊन घ्यायचंय। तर हे बघा पूर्ण ब्लाऊज आपलं इथे ड्रॉ करून झालंय। आता पाठीमागचा पार्ट ड्रॉ करून झालाय, याला आपण कट करून घेऊया। तर इथे बघा आपण डीप नेक घेतलाय, पसरट घेतलाय, शोल्डर इथे कमी घेतलंय। या पद्धतीने पाठीमागचा पार्ट कट करून झालाय। आता जो प्रिन्स कटचा फ्रंट पार्ट जो असणार महत्वाचा तो आपण इथे कट करूया। आता इथे बघा आपण जशी पाठीमागच्या पार्टला आपण घडी घातली त्यापेक्षा थोडी अर्धा इंच अजून आपल्याला एक्स्ट्रा पुढे फोल्ड करायचंय आणि त्यानुसार याला आपण अर्धा इंच वाढवून घेतली आपल्याला साईडच्या पॉइंट पासून, कारण प्रिन्स कटला आपल्याला टक्स टाकायचं। प्रिन्स कटच्या टक्ससाठी आपल्याला मार्जिन पण हवी आहे आणि प्लस 2 इंचचा टक्स हवा ऍड, त्यासाठी आपण थोडं इथे एक्स्ट्रा फोल्ड करून घेतले। तर आता बघा सेम मेजरमेंट असणार आहे आपलं, जसं आपण पाठीमागे घेतलं सेम आपली 14 इंचाची इथे उंची असणार आहे। या पॉइंटला उंची सेम, कप्स टाकला टक्स त्यानुसार जो आपण प्रिन्स कटचा आकार इथे घेतो, तर पुढचा जो पार्ट आहे तो इथे आतल्या साईडला इथे
कमी होऊन जातो, त्याच्यामुळे आपण उंचीत आपण 14 प्लस अर्धा इंच एक्स्ट्रा म्हणजेच की 14.5 इंचावरती आपण याची उंची घेतो. शोल्डर 5 इंचावरती, जी मुंढ्याची उंची आहे ती परत 6.5 इंचावरती. फक्त जो आपण पुढचा पाट तो आपण इथे अर्धा इंचने वाढवला. परत जसं आपण पाठीमागे केलं सेम अर्धा इंच आत यायचंय. चेस्टचा चौथा पार्ट 9, 2 इंच एक्स्ट्रा. पुढची जी गोलाई ती आपण 1 इंचावरती घ्यायची. आता बघा टक्ससाठी मेजरमेंट कसं घ्यायचंय. या पॉइंटला खाली कमरेचा पडला तर कमरगीर आहे आपला 32 इंचाचा 8 इंचा चौथा पार्ट आहे. तर आपण 8 वरती एक लाईन ड्रॉ करून घेऊया. 8 वरती एक पॉइंट दिला. इथून पुढे जसं की तुम्हाला म्हटले टक्स हवाय तर टक्स आपण इथे घेणार आहोत 2 इंचाचा. इथून पुढे मार्जिन 2-1.5 इंचाची जेवढी मार्जिन हवी त्यानुसार आपण इथे मार्जिन द्यायची कमरेच्या पॉइंटला. आता इथे आपण 2 इंच खाली एक्स्ट्रा घेतले टक्ससाठी. याचा आकार या पद्धतीने तिरकसचा या पॉइंटला. आता बघा आपल्याला आकार इथे द्यायचा आहे. तर गळ्याचा घेरा बघा, गळ्याचा घेरा आपण 3 इंचाचा घेतला पाठीमागे. सेम पुढचा जो पार्ट आहे त्या पॉइंटला पण 3 इंचावरती घ्यायचे. आणि जी आपली गळ्याची उंची असणार आहे तर आपण 6.5 पुढच्या गळ्याची इथे उंची घेतोय. वरती 3 घेतला, खाली पण गळ्याचा जो आकार आहे 3 इंचावरती घ्यायचा. इथे आपण एक बॉक्स बनवून घ्यायचा या पद्धतीने आणि हलकीशी घ्यायची आहे गोलाई. आता फ्रेंड्स कटचा आकार कसा द्यायचा आहे तर या पॉइंटला बघा, इथून पुढे 3.5 इंच पुढे घ्यायचं आपल्याला. इथून आता टक्सचा आकार द्यायचा आहे. तर हा 2 इंचाचा टक्सचा आकार इथे आपण देणार आहोत. सेंट्रल पॉइंटला एक पॉइंट द्यायचा आहे. उभा टक्स 3.5 इंचावरती. तर आता लक्षात घ्यायचा आकार कसा घेतलाय. या पॉइंटला पण आपण घेतलंय 3.5, इथे पण आपण घेतलंय 3.5. हा आपला उभा टक्स या पद्धतीने. आता इथे जो आपण मिडलला बघा, इथे आपण 6.5 घेतलंय म्हणजेच की या पॉइंटला हा आकार आपल्याला सेम इथे मॅच करायचा आणि तिरकसचा या पद्धतीने याची कटिंग होईल. हा जो आपण 2 इंच आपण जे घेतलं 1 इंच या पॉइंट पासून आणि 1 इंच या पॉइंट पासून हा टक्स आपल्याला कट करायचा. इथे आपल्याला फिटिंगवाल्या पॉइंटला अर्धा इंच आत जायचं या पद्धतीने. जो आपण अर्धा इथे वाढवला तो अर्धा इथे गोलाईमध्ये आपल्याला आकार देऊन घ्यायचा. तर बघा प्रिन्स कटचा पूर्ण आपला आकार देऊन झालाय. याला आपण कट करून घेऊया. तर इथे बघा आपण जो टक्स इथे मी तुम्हाला म्हटले याला आपण पूर्णपणे या पद्धतीने इथून कट करून घ्यायचा आहे आणि आकार हा या पद्धतीने यायला हवा. फ्रंट पार्ट पण आपल्या इथे कट करून झालाय. आता आपण स्लीव कट करून घेऊया. तर बघा स्लीव आपल्याला कट करायची. बरेच जणांना स्लीव कट करताना मेजरमेंट इथे कसं घ्यायचं लक्षात येत नाही, तर स्पेशली त्यांच्यासाठी सांगेन. जो आपण मुंढ्याचा पार्ट इथे कट केलाय तर याची आपल्याला गोलाईचं मेजरमेंट आधी घ्यायचंय. जिथे की आपल्याला स्लीव मॅच करायची राहते या पॉइंटला याचं आपल्याला मेजरमेंट घ्यायचंय. तर इथे बघा हे पूर्ण येते आपलं 12 इंचावरती. आता याचं मेजरमेंट आपल्याला कसं टाकायचंय तर इथे मी अस्तर शिल्लक जे अस्तर आहे ते आपण घेतलं. याला आपण डबल फोल्ड ठेवलंय. याला मी डबल फोल्ड ठेवलंय आणि याची आपल्याला 4 कापडात घडी घालायची म्हणजेच की या पद्धतीने. आता मी याला 4 कापडात घडी घातली आणि जी बंद बाजू आहे ती मी माझ्याकडून ठेवून घेतली. आता बंद बाजूपासून घ्यायची उंची. तर जी आपली स्लीव असणार आहे ती रेडी आहे 4.5 इंचावरती. 4.5 तयार आहे. यात आपण 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय म्हणजेच की 5.5 इंचावरती. 5.5 आपण इथे घेतले आणि जो दंडघेर आहे तो पूर्ण आहे 12 इंचाचा. तर आपल्याला 6 याचा निमा पार्ट टाकायचा. इथून पुढे 1.5 इंचाची मार्जिन. आता इथे बघा स्केलच्या साहाय्याने एक सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची. त्यानंतर बघा आता इथे आपल्याला काखेतलं मेजरमेंट टाकायचं या पॉइंटला. इथे मी काखेतलं मेजरमेंट 3 इंचावरती घेते. वरून आपण घेतलंय 3 इंचावरती. आता जे आपण गोलाईचं मेजरमेंट इथे घेतलं होतं ते आपल्याला टाकायचंय. त्याला आपल्याला कसं घ्यायचंय तर टाकताना या पॉइंट पासून तिरकसचं
तर इथे बघा मी 9 इंचावरती घेते चेस्टचा चौथा पार्ट, 9 इंचावरती आणि इथून पुढे 1.5 इंचची मार्जिन. याला आता आकार कसा द्यायचा आहे तर बघा या पद्धतीने गोलाईमध्ये आकार द्यायचा. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की आपल्याला 12, आपण जी मुंड्याची गोलाई घेतली ती 12 आली, इथे आपण 9 घेतले आणि 1.5 इंचची मार्जिन, मग तर हे 10.5 झालं. तर मेजरमेंट तुम्हाला मी परत एकदा मोजून दाखवेल, ते कसं येईल हे लक्षात घ्यायचं आपल्याला. आधी आपण हा पॉईंट इथे मॅच करून घेऊया. आता इथे बघा स्लीव आपण कट करून घेतले. आता मेजरमेंट आपण परत एकदा बघूया. गोलाईमध्ये आपण जे आकार दिलं होतं त्या पद्धतीने बघा, या पॉईंटला फिक्स आणि हे आलं 12 इंचावरती. आता हे कसं होतं, जेव्हा आपण मेजरमेंट घेतो सरळ स्ट्रेट लाईन आणि गोलाईमध्ये, तर मेजरमेंट हे वाढून जातं. त्याच्यामुळे हे लक्षात घ्यायचं. ही एक सोपी ट्रिक आहे कटिंग करताना, आणि जे नवीन शिकतात स्पेशल त्यांच्यासाठी सांगेल. अगदी जर तुम्हाला हे कळत नसेल की आपण गोलाईमध्ये कट केल्यावर कापड हा कसा वाटतो, तर तुम्ही यामध्ये घेताना अजून अर्धा इंच एक्स्ट्रा घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला हे सोपं जाईल. स्टिचिंग करताना आपले स्लीव जर एक्स्ट्रा होऊन जात असेल तर आपण एक्स्ट्रा पार्ट इथे कट करू शकतो. पण जर स्टिचिंग करताना तुम्हाला हा कमी होत असेल तर ऐन वेळेला याला जॉईन करणं हे अवघड जातं. त्याच्यामुळे अस्तराचा पार्ट तुम्ही एक्स्ट्रा घ्या कटिंग करताना. बरेच वेळेला जे आपण मेन फॅब्रिक कट करतो साडीमधलं, तर त्यात आपल्याला कापड हा शिल्लक राहत नाही, त्याच्यामुळे याला आपल्याला जॉईंटच द्यावं लागतं. पण अस्तर जेव्हा तुम्ही कट करत असाल तर अर्धा इंच एक्स्ट्रा. तर या पद्धतीने बघा आपली स्लीव पण रेडी आहे. आता मेन पार्ट, जसं की मी तुम्हाला म्हटले आपण कप्स लावायची. तर आधी आपल्याला काय करायचंय, जे आपलं मेन फॅब्रिक आहे कुठल्याही प्रकारचं एक्स्ट्रा न घेता आहे तसं अस्तर ठेवून आपण कट करून घेऊया. तर इथे बघा आपण आता पाठीमागचा पार्ट आहे तसा ठेवून घेतलाय. आपल्याला मेन फॅब्रिकची गळ्याची कटिंग केली नाही. या पॉईंटला आपण स्टिच करून घ्यायचं आणि आतल्या साईडला अस्तर फोल्ड करून घ्यायचं, जेणेकरून एक्स्ट्रा पट्टी किंवा पायपिंग करायची गरज नाही. गळ्याच्या पॉईंटला, दोघही पॉईंटला. तर इथे पण आपण पुढचा जो गळा याच पद्धतीने करणार आहोत. आणि स्लीव साठी मी तुम्हाला मगाशी जशी म्हटली, अस्तराची स्लीव आपण डायरेक्ट आपण इथे कट करता येते. मेन फॅब्रिक जे आहे ते आपलं वर्क वालं या पॉईंटला, आणि हा पट्टा एवढाच तर आपल्याला इथे जॉईंट द्यावा लागला या पद्धतीने. त्याला प्रॉपर आकार द्यायचा नाही, आपण आहे तसं स्क्वेअर मध्ये सरळ पट्टा कट करून घ्यायचा आहे. जॉईन केल्यानंतर स्लीव या पद्धतीने ठेवायची आहे. जो दंडगिऱ्याचा पार्ट आहे ते स्टिच करायची आणि आतल्या साईडला फोल्ड करून मॅच करून घ्यायची. राहिलेला एक्स्ट्रा शिल्लक पार्ट आपण कट करून घेऊया. तर बघा आहे तसं इथे कट केलंय, पण जसं की मी तुम्हाला मगाशी म्हटले आपल्याला इथे कप्स लावायचे. तर कप्स लावण्यासाठी आपल्याला करायचं काय, तर आधी जे आपला हा जो आपला अस्तराचा पॉईंट आहे तो आधी आपण स्टिच करून घेणार आहोत अस्तराला. फक्त मेन फॅब्रिक आपल्याला वेगळं करायचंय. हे स्टिच केल्यानंतर मग बघा आता हे या पद्धतीने जेव्हा इथे स्टिच होईल अस्तराचा पार्ट, जेव्हा इथे स्टिच होईल तर याचं मेजरमेंट आपल्याला कसं घ्यायचंय कप्स लावण्यासाठी. जो आपला गळ्याचा पार्ट आहे या पॉईंट पासून इथे आपल्याला 3 इंचावरती या पॉइंटला आणि 3 इंचावरती या पॉइंटला आपल्याला इथे या पद्धतीने कप्स लावायचे. बघा या पॉइंटला इथे. तर हे जेव्हा आपण स्टिच करू, आधी आपण हा भाग सेपरेट करायचा आहे. अस्तर फक्त अटॅच करायचं, त्याच्यावरती कप्स आपल्याला कडेने शिलाई लावून घ्यायची दोघही पॉइंटला. आणि जेव्हा आपण हा पार्ट मॅच करू, सेम मेन फॅब्रिकचा पण मॅच करायचे. दोघे पार्ट सेपरेट सेपरेट मॅच झाल्यावरती गळ्याला शिलाई लावायची आणि आतल्या साईडने फक्त गळा उलटवून घ्यायचा. तर हा झाला फ्रंट पार्ट, बॅक पार्ट, स्लीव. ब्लाउज इथे कम्प्लीट कटिंग आपली करून झाली आहे. तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर कमेंट्स करा.